नमस्कार अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनो, तर आज आपण अत्यंत धक्कादायक व्हिडिओ बघणार आहोत। दोन अंगणवाडी सेविकावरती BLOचं काम न केल्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SIRचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। या कामासाठी अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांची नेमणूक जिल्हाधिकारी यांनी केलेली आहे। बघा, संघटनेनं सांगितलं आहे की BLOचं काम कोणीही करू नका। यामुळेच अंगणवाडी सेविकांनी BLOचं काम नाही केलं आणि त्यांच्यावरती जिल्हा प्रशासनाकडून पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। बघा, अंगणवाडी सेविकांनो किंवा आशा सेविकांनो, अशा प्रकारचे पोलीस ठाण्यामध्ये आपल्यावरती गुन्हे दाखल झाले असतील किंवा करणार असतील तर आपण याला अजिबात घाबरायचं नाही। संघटना तुमच्या सोबत आहे, तुमच्या पाठीची आहे, त्यामुळे कुणीही घाबरायचं नाही। आता या गुन्हे दाखल झालेल्या महिलांनी नेमकं काय करायचं, ही घटना नेमकी कुठे घडली, या महिलांचं काय होणार, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कुणालाही काहीही होणार नाही, कुणीही घाबरू नका। आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि जर तुम्ही आमच्या YouTube चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळत असतात। तर चला पाहूया ही नेमकी घटना कुठे घडलेली आहे। बघा, तर ही घटना घडलेली आहे नागपूर जिल्ह्यामध्ये घटना घडलेली आहे। बघा, नागपूर जिल्ह्यात एकूण 46,38,579 मतदार आहेत। SIRच्या कामासाठी 4,710 BLOची नियुक्ती करण्यात आलेली आहे। SIR मोहिमेअंतर्गत 30 जून ते 29 जुलै 2026 दरम्यान BLOंना प्रत्येक घरी जाऊन मतदाराकडून नाव नोंदणीचा अर्ज भरून घ्यायचा आहे। ही प्रक्रिया सुरू होऊन आज 10 दिवसांचा काळ होत आहे, परंतु BLOच्या मतदारांच्या घरी जात नसल्याचे चित्र आहे। काम न करणाऱ्यांची माहिती जिल्हा प्रशासनाकडून गोळा करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 54 BLOंनी एकही मतदारास अर्ज नमुना दिला नाही, तर 1559 BLOंनी घेतलेली माहिती संगणकीकृत केली नाही। या BLOंना संबंधित विभागाप्रमुखाकडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे। आणि यानंतर बघा, 2 अंगणवाडी सेविकाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। BLOची जबाबदारी शिक्षक, कर निरीक्षक, लिपिक, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स व इतर काही विभागातील कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे। त्यांना आपले काम करून ही जबाबदारी पूर्ण करायची आहे, परंतु काहीकडून काम होत नसल्याचे दिसते। त्यामुळे प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येत आहे। हिंगणा विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या डवलामेटी येथील मतदार केंद्रावरील 2 BLO विरोधामध्ये वाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हे दोन्ही BLO अंगणवाडी सेविका आहेत। बघा, ही पेपरला आलेली बातमी आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि या 2 अंगणवाडी सेविकावरती पोलीस ठाण्यामध्ये BLOचं काम न केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। तर बघा, अंगणवाडी सेविकांनो, अशा प्रकारचे जर गुन्हे आपल्यावरती दाखल करणार असतील किंवा केले असतील तर कुणीही याला घाबरायचं नाही, कारण सगळं डिपार्टमेंट आपल्या बाजूने आहे। मंत्री असतील, आयुक्त असतील, यांनी निवडणूक आयोगाला म्हणजे निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्ट सांगितलेलं आहे की आशा सेविका असतील किंवा अंगणवाडी सेविका असतील, यांना निवडणुकीचं कोणतंही काम सांगू नका। त्यामुळे जिल्हा पातळीवर अशा प्रकारचे किती जरी तुमच्यावरती गुन्हे दाखल केले तरी याचं काहीही होत नाही। फक्त ही तुम्हाला एक प्रकारची भीती दाखवली जाते। तुम्ही घाबरावं आणि घाबरून काम करावं यासाठी तुम्हाला अशा प्रकारची भीती दाखवली जाते। कुणावरती गुन्हे दाखल केले जातात, एखाद्यावरती गुन्हा दाखल केला की बाकीच्यांना वाटतं की लगे अरे ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे, पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे, यांची नोकरी जाऊ शकते, यांचं काही होऊ शकतं। त्यामुळे अशा प्रकारचं भीतीचं वातावरण सर्व अंगणवाडी सेविकांमध्ये निर्माण झालेलं आहे। त्यामुळे कुणीही याला घाबरू नका। गुन्हा जरी दाखल झालेला असला तरी काहीही होत नाही, कारण डिपार्टमेंट आणि सगळं प्रशासन आपल्या बाजूने आहे। मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, आयुक्तांना सांगितलं आहे की अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील, यांना कुणालाही निवडणुकीचं काम सांगू नका। जर त्यांनी म्हटलं असतं की त्यांनाही सांगा आणि तुम्ही जर नाही केलं असतं तर त्या ठिकाणी काहीतरी झालं असतं, पण आयुक्तांना सांगितलं आहे, मंत्र्यांनी सांगितलेलं आहे, निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र देखील पाठवलं आहे की अंगणवाडी सेविकांना कुणीही निवडणुकीचं काम, BLOचं काम अजिबात सांगू नका। त्यामुळे अंगणवाडी सेविकांनो, अशा प्रकारचे गुन्हे आपल्यावरती दाखल झाले असतील किंवा होणार असतील, कोण तुम्हाला धमक्या देत असेल तर यांना कुणीही घाबरू नका। संघटना ही खूप मोठी खंबीर संघटना आहे, तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेली संघटना आहे। आणि जर
संघटना तुमच्या पाठीशी उभी आहे, त्यामुळे कुणीही याला घाबरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्या अंगणवाडी सेविकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे. आपल्याकडे असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ टाका, जेणेकरून याची माहिती सर्व अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे. आणि असेच अंगणवाडी विषयक महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.